विश्रांति गृह भंडारा में राष्ट्रपति कांग्रेस पार्टी शरद पवार गट के जिला अध्यक्ष किरण अतकारी इन्होंने पत्रकार परिषद ली, जहां इन्होंने पत्रकार से बातचीत में कहा है कि भंडारा और तुमसर विधानसभा के पक्ष की तरफ से उम्मीदवार की मांग कर रहे हैं। इस प्रेस वार्ता में राष्ट्रपति कांग्रेस पार्टी के शरद पवार के पूर्व सांसद मधुकर कुकड़े, नरेश ईश्वरकर, एकनाथ फेंडर, ढाकचंद मुंगुसमारे, अजय मेश्राम एवं अन्य कार्यकर्ता पद अधिकारी उपस्थित थे। भंडारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे आणि त्या संदर्भात काही गोष्टी प्रिंट मीडियाच्या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून माझ्याही लक्षात आल्या आणि मला बरेच कार्यकर्त्यांनी आणि माझ्याशी हितगुज केली, काही माझ्या समर्थकांनी हितगुज केली आणि सगळ्या लोकांशी चर्चा केल्यानंतर मला असं वाटलं की मी माझ्या मोठ्या साहेबांना भेटलं पाहिजे। माननीय शरदचंद्र पवार साहेब देशाचे नेते आहेत आणि जयंत पाटील साहेब प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, सुप्रियाताई असतील, महबूब शेख असतील, अनिल देशमुख साहेब असतील, ज्यांच्यावर विदर्भाची कमान आहे, अशा सगळ्या नेत्यांकडे आम्ही मुंबईला सगळे आम्ही उमेदवार मागणारे आणि आमचे जिल्हा परिषद सदस्य सगळे येऊन गेलो। सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की काही लोकांचा आम्हाला फोन आला, काही लोक प्रत्यक्षात येऊन भेटले। निवडणुकीच्या काळ आहे, कोणी येऊन आपापल्या पद्धतीनं माहिती देत असतो, सांगत असतो, पण याचा अर्थ कोणाला तिकीट घोषित झालेली नाही आहे। खरं म्हणजे तिकीट शेअरिंगच व्हायची आहे। जो हक्काच्या भंडारा जिल्ह्यातला मतदारसंघ आहे हा तुमसर मतदारसंघ आहे आणि तुमसर मतदारसंघ अजूनपर्यंत काँग्रेसच्या का राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेला आहे की नाही हे अजूनपर्यंत निश्चित झालेलं नाही। त्याच्यामुळे ह्या ज्या होत असलेल्या चर्चा आहेत ह्या फालतूच्या चर्चा आहेत, हे बकवास आहेत आणि म्हणून तुम्ही जे विपरीत परिस्थितीमध्ये जेव्हा मान्य शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष फुटला आणि काही लोक दरोडेखोर जे आमच्यामधून लाभार्थी असलेले लोक जे निघून गेले, ते निघून गेल्याच्या नंतर आमचा पोरका झालेला जो पक्ष होता या पक्षाला खऱ्या अर्थानं निष्ठावंत म्हणून ज्या पद्धतीने आम्ही बांधणी केली आणि अशा निष्ठावंतांना मान्य शरदचंद्र पवार साहेबांचे तोंडचे शब्द आहेत की निष्ठावंतांना विश्वास घेतल्याशिवाय भंडारा जिल्ह्यातला कोणताही निर्णय होणार नाही याची माहिती ही मीडियाला देण्यासाठी, लोकांना देण्यासाठी, कार्यकर्त्याच्या मनातला संभ्रम बाहेर काढण्यासाठी खऱ्या अर्थानं आजची पत्रकार परिषद आम्ही ठेवलेली आहे। तुमच्या प्रश्नाच्या जो तुम्ही विचारलेला जो प्रश्न खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी केलेला हा केलवाना प्रयत्न आहे। खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये तुम्ही ऐकलं असेल की समोरच्या व्यक्तीने लोकसभेची काँग्रेसची तिकीट मला मिळेल म्हणून, त्याच्यानंतर आता राष्ट्रवादीचे तिकीट, मधात त्यांनी प्रहारची तिकीट, त्याच्या आधी पुन्हा वंचितची तिकीट, म्हणजे आजपर्यंत या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 13 वेगवेगळे पक्षाचा आनंद घेतलेला बहुआयामी बहुअनुभवी माणूस समजा आमच्या पक्षात येत असेल आणि कार्यकर्ता म्हणून तो काम करत असेल तर त्याचा मला आनंदच आहे। कारण पक्ष हा विस्ताराचा विषय असतो कधी, त्याच्यामुळे अजूनपर्यंत मान्य शरदचंद्र पवार साहेबांनी म्हणाल्यामुळे तिकीटचा हा कोणता विषय नाही आहे। आधी पक्षाच्या कार्यकर्ते व्हायच्या, हे होऊ शकते की वरती समजा पक्षाने त्याला म्हणजे प्रवेश दिला तो आम्हाला लागू करावा लागेल, आम्ही त्याचा आनंद आहे। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट। महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राजमाता गोमाता अशी असेल। भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा मोलाचा निर्णय घेतला आहे। या संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे। महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन 50 रुपये अनुदान देण्यात येईल। गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। त्या देशी गायीचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे। आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळ आहे, ज्या ठिकाणी व्यवस्था आहे, अशा ठिकाणी देशी गायीच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे। या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे। यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल। या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार आहे। गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारने पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत।